नमस्कार मित्रांनो, वीरा करिअर अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. पी-डब्ल्यू-डीचे पेपर चालू झालेले आहेत, तर त्यानुसार आपण गणित बुद्धिमत्तेचे जे पेपरला आलेले प्रश्न आहेत, ते आपण या सेशनमध्ये घेणार आहेत. समोर आता लघुलेखक, उच्च नियमन श्रेणी, वरिष्ठ लिपिक आणि शिपाई यांच्या पेपरसाठी हे आवश्यक आहे. पूर्ण 25 प्रश्नाचा सेट आहे मित्रांनो. परीक्षेला जाताना एकदा तरी नक्की बघा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. हाच पॅटर्न कंटिन्यू फॉलो होतोय. जसं की आरोग्य सेवकाला आपण लेक्चर घेतलं होतं, त्यामध्ये सुद्धा तो पॅटर्न फॉलो झाला. खूप चांगला प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांनी. त्यासाठी खूप खूप आभार. आता पी-डब्ल्यू-डीच्या पेपरसाठी आपण पॅटर्न बनवलाय. हाच पॅटर्न फॉलो होते कारण 13 तारखेच्या पेपरला हाच पॅटर्न आलेला आहे आणि 14 तारखेच्या फर्स्ट शिफ्टला सुद्धा असेच काही क्वेश्चन आलेले आहेत. तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊ. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आपले सबस्क्रायबर सध्या 887 झालेत. आपलं 1000 टार्गेट आहे मित्रांनो. खूप कमी टार्गेट राहिलेलं आहे आता. तर मित्रांनो, प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आवडलं तर नक्कीच लाईक करा. तर पहिला प्रश्न आहे आपला, नंबर सिरीजचा प्रश्न आहे मित्रांनो. तर बघा, डिफरन्स जास्त नाहीये. 54 आहे, 66 आहे, 82, 102, 126 आहे. डिफरन्स बघा कारण जास्त नाहीये. तर आपण डिफरन्स बेसवर जाऊ शकतो. तर 54 आणि 66 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? तर तो 12चा आहे बघा. 66-82 मध्ये तुम्हाला 16चा डिफरन्स बघायला मिळेल. 82-102 मध्ये तुम्हाला 20चा डिफरन्स बघायला मिळतोय आणि 102 ते 126 मध्ये तुम्हाला 24चा मिळतोय. म्हणजे बघा 12, 16, 20 आणि 24 आहे. तर याच्यामध्ये फक्त 4चा डिफरन्स आहे. जर डबल डिफरन्स काढायला गेले तुम्ही तर 4चा डिफरन्स इथे बघायला मिळतोय. म्हणजे समोरचा डिफरन्स कितीचा असायला पाहिजे 4 प्लस करून तर 28चा असला पाहिजे. म्हणजे 126 प्लस तुम्हाला 28 करायचंय. तर किती होणार आहे ते? तर बघा मित्रांनो, 14 154 तुमचा आन्सर येईल मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 तुमचं अचूक उत्तर येईल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे. पॅटर्न आपण नंबर सिरीजचे सुद्धा तिन्ही पॅटर्न फॉलो करणार आहे, की जे परीक्षेला येतात. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण डिफरन्स घेणार आहे, गुणाकार घेणार आहे. तर बघा दुसरा भागाकाराच्या बेसवर आहे. तर बघा 1500 नंतर डायरेक्ट 745 म्हणजे 1500चे अर्धे होताना बघायला मिळते आपल्याला. नंतर 370 होते, 180 आणि 87.5 म्हणजे बघा डिफरन्समध्ये तुम्हाला जर पॉइंट आला, तर समजून चला की तुम्हाला इथे पॉइंटच्या बेसवर क्वेश्चन दिलेला आहे. तर बघा आता 1500चे जर तुम्ही अर्धे केले, तर तुम्हाला किती मिळणार आहे ते 750 आणि त्याला वजा जर तुम्ही 5 केलं, तर 745 मिळतायत. बरोबर आहे. तेच जर तुम्ही दुसरा डिफरन्स चेक केला, ठीक आहे. तर 745चे जर तुम्ही अर्धे केले, तर किती येणार आहे तुम्हाला इथे? तर ते मिळतील तुम्हाला 300 300 370 तर मिळणारच आहेत. ठीक आहे. म्हणजे 740 होईल आणि वरचे किती येणार आहे तुम्हाला? तर ते येतील अ, 300 मायनसच करून घ्या. हाफ जर केला तुम्ही, तर 372.5 येतोय तुम्हाला, बरोबर आहे. आणि यातून वजा तुम्ही 2.5 केले, तेव्हा तुम्हाला 370 मिळतील. म्हणजे बघा दुसरा डिफरन्स जर काढायचा गेला तुम्हाला, तर तिथे तुम्हाला आधी 5 ने केले, नंतर 2.5 ने करायचंय. ठीक आहे. म्हणजे 2.5 ने तुम्हाला इथे डिफरन्स मॅच करायचा म्हणजे 370 येईल. देन तुम्ही डबल 370 ला हाफ करा. तर 360 म्हणजे किती 180. ठीक आहे. आणि ते 100 म्हणजे 185 तुमचे हाफ होतात 370 चे. 85 वजा 5 केल्यावर तुम्हाला 180 मिळत आहेत. म्हणजे हा ऑप्शन मिळतोय तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे पॅटर्न डबल 5 चा फॉलो झाला. देन तुम्ही परत तुम्हाला जर डिफरन्स काढायचा आहे, तर दुसरा पॅटर्न तुम्हाला मिळालेला आहे. तो काय 2.5 वजा करायचे आहेत हाफ करून. 180 चे हाफ किती होणार आहे? 90 आणि वजा 2.5 केलं तर तुम्हाला 87.5 मिळत आहेत. ठीक आहे मित्रांनो. पॅटर्न लक्षात आला पॉइंटचा कसा काढायचा आहे तुम्हाला तर इथे तुम्हाला परत तुम्हाला 87 जर तुम्ही हाफ केले, ठीक आहे. तर 87 जर तुम्ही हाफ केले तर किती येणार आहे तुम्हाला ते? ते येतील 43 आणि म्हणजे 43 86 चे होतील आणि जे 1.5 आहे त्याचे तुम्हाला 7.5 होते. बरोबर?
म्हणजे किती होणार आहे ते? सरळ इथे भागच देऊन घेऊ आपण. शून्य नंतर ते 7 आले, 6 1 पॉईंटचा 15 घ्या, 5 म्हणजे 14 1 येईल 0 म्हणजे किती येणार ते? 43.75. याला वजा 5 करायचंय म्हणजे किती येणार ते? 38.75 आहे का ऑप्शन मध्ये? आहे 38.75 आहे. ठीक आहे, तुमचं ऑप्शन क्रमांक 3 इथे उत्तर आहे. नेक्स्ट बघा, खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय दिलेले आहे? तर बघा डिफरन्स आता इथे डबलचा दिसायला मिळतोय. ठीक आहे, म्हणजे 8 गुणीला जर तुम्ही 2 केलं 16 येतील, 16 गुणीला तुम्ही 3 केले तर 48 येतील. ठीक आहे, पुन्हा 48 गुणीला 2 केलं तर 96 येतील, 96 गुणीला 3 केलं तर 288 येतील. म्हणजे एकदा 2 ने गुणायचं, एकदा 3 ने गुणायचं. तुम्हाला अल्टरनेट दिलेले. इथे तुम्ही 2 ने गुणल्यानंतर तुम्हाला इथं 576 मिळणार आहे आणि 576ला जर तुम्ही 3 ने गुणलं तर तुम्हाला तुमचं आन्सर मिळणार आहे. किती येणार ते? 18 चला 1 7 21 आणि 2 22 चले 2 15 आणि 2 17 म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी किती येणार आहे? 1728 येणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं इथे अचूक उत्तर आहे. क्वेश्चन 4 आहे, सिलॉगिझमचा आहे. ठीक आहे, तर विधानी आणि निष्कर्षावर तुम्हाला आन्सर शोधायचं आहे. तर मित्रांनो, सिलॉगिझमचा प्रश्न प्रत्येक शिफ्टला आलेला आहे. इव्हन तलाठीला सुद्धा तुम्हाला विचारले गेले होते, तुम्हाला वनरक्षकला सुद्धा असा प्रश्न पडलेले आहेत आणि तसंच पाहायला गेलं नगर परिषद, जिल्हा परिषद. ठीक आहे, जिल्हा परिषदला सुद्धा. म्हणजे तुम्हाला हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला चांगला करावाच लागेल आणि इथे हे फुकटचे मार्क जाऊ द्यायचे नाहीत मित्रांनो. तर बघा काय म्हणतो, काही आरशे ग्लास आहेत. ठीक आहे, काय काही आरशे जे आहेत ते काय ग्लास आहेत. सर्व ग्लास काच आहेत. ठीक आहे, सर्व ग्लास काय काच आहेत आणि काही काच प्लेट आहे. निष्कर्ष बघू काय, अशी डायग्राम ड्रॉ झाली आहे आपली. निष्कर्ष काय, काही आरशे ग्लास असू शकतात. आता सॉरी, इथं आपलं डायग्राम चुकली. इथे काही आरशे ग्लास नाहीत म्हणायचे, म्हणजे जो भाग आहे हा ग्लास नाहीये म्हणायचे. आणि ते नंतर सर्व ग्लास ग्लास आहेत आणि काही काच प्लेट आहे. ठीक आहे, आता बघा काही आरशे ग्लास असू शकतात. आता ऑलरेडी इथे काय दिलेले त्यांनी नाही म्हणून सांगितलंय. ठीक आहे, आणि काही आरशे ग्लास असू शकतात ही एक संभाव्यता आहे. ठीक आहे, तर हा निष्कर्ष आपण थोडा थांबून ठेवू. काय म्हणणं आहे पुढचा बाबू, काही ग्लास प्लेट आहेत. काही ग्लास प्लेट आहेत का? नाही, तर काही काच प्लेट आहेत. तसं हे स्टेटमेंट रॉंग आहे. सर्व आरशे काच आहेत. तर आरशे आणि काचचा तसाही काही संबंध नाहीये. तर हा निष्कर्ष सुद्धा चुकीचा आहे. काही आरशे पळते झाले, इथं प्लेट आहे मित्रांनो. ठीक आहे, काही आरशे प्लेट आहेत. तर आरशे आणि प्लेटमध्ये सुद्धा काही संबंध दिलेला नाही विधानामध्ये. तसं हा निष्कर्ष चुकीचा आहे. आता पहिला जो निष्कर्ष आहे, काही आरशे ग्लास असू शकतात, हा संभाव्यता आहे. तर संभाव्यतामध्ये तुम्ही कधीही बघा, जर एक निगेटिव्ह आता इथे जर दिलेलं असतं सर्व आरशे ग्लास नाहीत, तर हा निष्कर्ष चुकीचा ठरला असता. पण निष्कर्ष काय विधाने काय दिलेले आहेत, काही आरशे असं थोडी सांगितले की बाकीचे आरशे ग्लास नाहीयेत. तर ते होऊ शकतात. त्याच्यामुळं पहिला निष्कर्ष इथे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 तुमचा इथे योग्य आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. विधाने बघा काय म्हणतात, सर्व बॉटल कंटेनर आहेत. सर्व ज्या बॉटल आहेत ह्या काय कंटेनर आहेत. सर्व कंटेनर मोठे आहेत. जे सर्व कंटेनर आहेत हे काय मोठे आहेत. काही मोठे लहान नाही. काही मोठे जे आहेत हे काय लहान नाही. आता बघा इथे सुद्धा
विधान थोडंसं आपल्याला कन्फ्यूज करणार आलंय, त्यामुळे ते निष्कर्ष नीट वाचा आणि आपला आन्सर शोधा. बघा काय म्हणणे, काही कंटेनर लहान नाहीत. संबंध इथे बघा मोठे आणि लहान मध्ये दिलेला आहे, कंटेनर मध्ये दिलेला आहे का? नाही, त्याच्यामुळे हा निष्कर्ष इथे चुकीचा आहे. काही बॉटल लहान असू शकतात, काही बॉटल लहान असू शकतात. आता संबंध मोठ्यासोबत खराब आहे लहानचे, ठीक आहे, पण बॉटल सोबत तसेही संबंध दिलेले नाही विधानामध्ये, त्याच्यामुळे असू शकतात इथे हा निष्कर्ष चुकीचा ठरू शकतो. ठीक आहे, सर्व कंटेनर लहान असू शकतात. सर्व कंटेनर लहान कसे असतील, मोठ्यासोबत रिलेशन आहे, त्याच्यामुळे निष्कर्ष चुकलाय. इथे तुमचं तिन्ही निष्कर्ष चुकीचे आहे, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर राहील. क्वेश्चन 6 बघा, अक्षरमाला. आता अक्षरमाला तुम्हाला चांगली करायची, त्याचे ए टू झेडचे ज्या पोझिशन आहेत त्या तुम्हाला एक्युरेट माहीत असल्या पाहिजे, की ए पासून झेड पर्यंतचे नंबरिंग जर केलं तुम्ही तर पूर्ण 26 अल्फाबेटचे पोझिशन तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर बघा आता पी 16व्याला आहे, ठीक आहे, पी बरोबर 16 दिले आणि पॉड बरोबर 51 दिले. तर बघा मित्रांनो, पी ची पोझिशन किती आहे? 16 आहे. ओ ची किती आहे? तर ती 15 आहे आणि टी ची किती आहे? तर ती 20 आहे. ठीक आहे, तर या तिघांची बेरीज केल्यावर तुम्हाला 51 मिळतात. तसंच पेनचं करायचं तुम्हाला. पी ची पोझिशन किती आहे तुम्हाला? 16 आहे. ई ची किती आहे? 5 आहे आणि एन ची किती आहे? तर ती येते 13 येते, बरोबर? 13 नाही, 14 येईल. ठीक आहे, तर बघा किती होते तुम्हाला इथे तुमचं पेनचं लॉजिक जर काढलं तुम्ही, तर यांची बेरीज केली तर ती 35 येते. आहे का ऑप्शन मध्ये? तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तुमचं इथे अचूक उत्तर आहे. क्वेश्चन 7 आहे, जर एचा कोड वजा आहे, बीचा कोड बेरीज आहे, म्हणजे इथे कोड दिलेला आहे प्रत्येक अल्फाबेटचा, तर तो कोड इथे समीकरणामध्ये टाकायचा आणि त्याचा आन्सर काढायचा. तर आपण डायरेक्ट वेळ न घालवता सॉल्व्ह करू. सीचा कोड काय तुम्हाला दिलाय? भाग दिलाय. एचा कोड काय दिलेला आहे? वजा दिलाय. बीचा किती दिलाय तुम्हाला? बेरीज दिली आणि डीचा दिलाय तुम्हाला गुणाकार. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करा. आधी 4 ने भाग देऊन घ्या, कारण आधी बोडोमासनुसार आपण भागाकार देणार. ठीक आहे, तर बघा 4 1 4, 4 1 16 वजा 2 अधिक 18 लिहायचे. 4 8 32 वजा करून घ्या. 12 प्लस 32 काय आहे तुमचं उत्तर? 44 आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन क्रमांक 3 तुमचं इथे अचूक उत्तर आहे. क्वेश्चन 8 आहे, 6 व्यक्ती. आता सेटिंग अरेंजमेंट सुद्धा तुम्हाला शिफ्टला विचारलेली आहे, तर याची सुद्धा प्रॅक्टिस चांगली असली पाहिजे. बघा, वर्तुळाकार सेटिंग अरेंजमेंट येथे म्हणजे येथेच आहे, तर कधीही वर्तुळाकार तुम्ही जेव्हा बैठक व्यवस्था करता तेव्हा 2 केस कधी पण ड्रॉ करायचे. ठीक आहे, जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. बघा क्वेश्चन काय म्हणतोय, के एल एम एन ओ आणि पी हे वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेले आहेत. एन हा के आणि एलच्या दोघांच्या लगतचा शेजारी आहे. कोण? एन. चला एनची पोझिशन घेऊ आपण आधी. कोणाचा आहे? के आणि एलच्या लगतचा शेजारी, पण त्यांच्यामध्ये त्यांनी के राईट म्हणजे उजव्या साईडला आहे का डाव्या साईडला असं दिलेलं आहे का? नाही, तर आपण त्यासाठी प्रोजेक्शन घेणार. एकदा के यांच्या उजवीकडे बसणार, एकदा के डावीकडे बसवणार. तसंच एल आपण एकदा डावीकडे बसणार आणि एकदा एल आपण उजवीकडे बसवणार. नंतर काय म्हणणे, यम हा एनच्या विरुद्ध बसलेला आहे. कोण? एनच्या विरुद्ध कोण बसलेला आहे? एम. तर इथे बसेल एम. ठीक आहे, पुढचं स्टेटमेंट आहे, जर के आणि ओ एकमेकाच्या लगत नसतील, के आणि ओ म्हणजे काय? इथे ओ येणार नाही, केच्या बाजूला ओ येणार नाही, मग कोण राहिलेलं आहे? तर पी राहिलेला आहे. ठीक आहे, तर इथे कोण बसेल? मग पी बसेल आणि ओ कुठं बसेल? मग इथे बसेल. आता प्रश्न काय? तर एमच्या लगतच उजवीकडे कोण बसलेले? आता दोन्ही केसमध्ये तुम्हाला
वेगवेगळे दिसतील उजव्या साईडला. एकदा ओ दिसेल आणि एकदा पी दिसेल आणि ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला एकतर ओ किंवा पी दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 तुमचं इथे अचूक उत्तर आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता पर्याय क्वेश्चनच्या जागी येईल? ठीक. आता बघा मित्रांनो, तुम्हाला 3, 6, 50 दिले, 4, 7, 70 दिलेत. क्वेश्चन मार्क 9 आणि 150 दिले. साहजिक आहे, यांच्यामध्ये गुणाकार जरी झाला तरी आपण 50 पर्यंत पोहोचू शकत नाही. तर इथे हा पॅटर्न करतो वर्गचा. जर 3चा वर्ग जर केला तुम्ही आणि 6चा वर्ग केला तर किती होईल मित्रांनो? तर बघा, 3चा होईल 9, 6चा होईल 36, यांची बेरीज होते 45 आणि याला जर तुम्ही 5 जोडले तर तुम्हाला 50 मिळतील. ठीक आहे. पॅटर्न पकडला आपण. तसंच दुसऱ्याचं करून बघा. 4चा स्क्वेअर करा आणि 7चा स्क्वेअर करा. किती येणार आहे? 4 चूक 16, 7 7 49. किती होणार आहे यांची बेरीज? 5 चालेल 65. याला 5 जोडा म्हणजे तुम्हाला 70. म्हणजे आता पॅटर्न पकडलेला आहे आपण. तर आता इथे ऑप्शनची गरज पडेल तुम्हाला. साहजिक आहे, तुम्ही 9चा स्क्वेअर करसा तर तो 81 येईल. ठीक आहे. तुम्हाला कितीपर्यंत पोहोचायचं? 150 पर्यंत पोहोचायचं ना. ठीक आहे. तर बघा, आपण याच्यात 5 सुद्धा ऍड करणार आहोत. तर काय करा, तुम्ही याच्यामध्ये इथे एक्स पकडा. ठीक आहे. तसं ऑप्शन सुद्धा घेऊ शकतो आपण, कारण की यांची बेरीज होता 81 ला अशी कोणती संख्या जोडू शकते? तर 5 जर 5चा वर्ग किती येणार? 25. तर आपण 25 जरी जोडले तर 150च्या जवळ पोहोचू शकत नाही. 6 जरी जोडले, 36 जरी जोडले तरी तुम्ही 150च्या जवळ पोहोचू शकणार नाही. 2चं तर कसंच नाही. तर इथे तुम्हाला 8चा जर स्क्वेअर घेतला तुम्ही, बघा 64 जर घेतले तर तुम्हाला किती मिळतात इथे बघा. तर ते 5 आणि हे 14. ठीक आहे. म्हणजे आता 150 जवळ पोहोचलो. प्लस 5 केलं तुम्ही तर इथे 150 मिळाले तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार आहे? 8 येणार आहे. कशाच्या बेसवर घेतलं मी? ऑप्शनच्या बेसवर घेतलं. ठीक आहे मित्रांनो. आणि तसं जर तुम्हाला स्टँडर्ड काढायचं झालं तर तुम्ही सरळ स्क्वेअर आणि 5 याचे तो 150 मधून वजा करा. म्हणजे किती तुम्हाला 150 मधून जर तुम्ही 86 वजा केले असते तर तुम्हाला तशी 64 मिळाली असते. 64 कायचं याचा जर वर्गमूळ काढला तुम्ही तर तो तुम्हाला तसाही 8 मिळाला असता. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही आन्सर काढू शकता. 10वा आहे नातेसंबंध. आता नातेसंबंधावर जिथे 25 क्वेश्चन आहेत मित्रांनो, काय जिथे जिथे 25 क्वेश्चन विचारलेले आहेत तिथे नातेसंबंधावर 2 प्रश्न आलेले आहेत आणि जिथे 15 क्वेश्चन आहेत मॅथ रिझनिंगवर तिथे तुम्हाला एक तरी क्वेश्चन नातेसंबंधावर आलेला आहे. तर हे सुद्धा चॅप्टर चांगलं करून जातं. बघा प्रश्न काय, ए हा बीचा जावई आहे आणि ई ही सी ची मुलगी आहे. तर बी ही एफ ची एकुलती एक मुलगी आहे. तर एफ ही सी ची सासू आहे. तर ए हा ईशी कसा संबंधित आहे? तर बघा डायग्राम कशी होईल. ए हा बीचा जावई आहे. ठीक आहे. ए घेतला, हा बीचा जावई म्हणजे काय? मेल पर्सन आहे. जावई म्हटल्यावर काय? अशी घ्यावी लागेल. ठीक आहे. यांची मुलगी दिलेली. ठीक आहे. ई ही सी ची एकुलती एक मुलगी आहे. ठीक आहे. आता ए आणि बी ड्रॉ केलाय तर आपण बी आणि ए रिलेटेडच स्टेटमेंट चेक करायचंय. तर बी ही एफ ची एकुलती एक मुलगी आहे. आता बी ही एफ ची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे एफ इथे आला. ठीक आहे. आणि ही बी मुलगी आहे. ठीक आहे. एफ ही सी ची सासू आहे. म्हणजे काय झालं, एफ सी हा मेल झाला. आता रिलेशन असं होईल म्हणजे एफ ची सासू होईल. म्हणजे ही पण काय फिमेल आहे. सासू म्हटल्यावर फिमेल म्हणजे तुम्हाला मेल आणि फिमेल सुद्धा फाइंड करणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता राहिलं कोण? ई राहिले. आता इथं हिचं काय दिलं बघा, ई ही सी ची मुलगी आहे. सी ची मुलगी ई आहे म्हणजे कुठे? इथे आली. बरोबर. आता पुढे डायग्राम ड्रॉ झाली आपली. बघा काय म्हणणं आता, ए हा ईशी कसा संबंधित आहे? तर कसा संबंधित आहे? हिचा कोण आहे? तो पती आहे, नवरा आहे. बरोबर आहे. डायग्राम तुम्ही ड्रॉ केले तुम्हाला आन्सर सुद्धा परफेक्ट मिळणार, चुकणार नाही तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन. बी हा झेडच्या उत्तरेस आहे आणि केच्या पश्चिमेस आहे. ठीक आहे. बी हा झेडच्या उत्तरेस आहे
की हा झेडच्या उत्तरेस आहे, ईच्या पश्चिमेस आहे. ठीक आहे. ईच्या पश्चिमेस आहे. बरोबर. तर की बीच्या उजवीकडे म्हणजे पूर्वेकडे येणार आहे. जो सीच्या दक्षिणेस आहे. ठीक आहे. कोण? बी. जो हा कोणासाठी वापरलाय? बी साठी वापरलाय. ठीक आहे. आता सीच्या दक्षिणेकडे आला आणि एलच्या पश्चिमेस आहे. आता इथे जो एल विचारलाय तो एल यासाठी विचारलाय कारण की तो सीशी संबंधित आहे. ठीक आहे. एलच्या पश्चिमेस कोण आहे? सी. आता विचारलं काय? एलच्या संदर्भात झेड कुठे आहे? जर तुम्ही बघायला गेले तर हे क्रॉसमध्ये आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही याच्या डायरेक्शन जर काढल्या तर इथे जर तुम्ही एल पोझिशन पकडली या डायरेक्शनला तर इथे काय आहे? पश्चिम आहे, इथे दक्षिण आहे, इथे पूर्व आहे, इथे उत्तर आहे. या डायरेक्शनला इथे झेड बसलेला आहे. म्हणजे काय? दक्षिण पश्चिम दिशेला एलचं स्थान झेडचं स्थान असणार आहे एलच्या संदर्भात. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे तुमचं. 12वा 5 व्यक्ती आहेत पी क्यू आर एस आणि टी जे भिन्न वजनाचे आहेत. ठीक आहे. 5 व्यक्ती घेतले त्यांच्या वजनाची तुलना करत आहेत. बघा आधी काय म्हणणे आर किमान 2 इतर व्यक्तीपेक्षा जड आहे. काय विचारले इथे? किमान दिल्या कमीत कमी. तर साहजिक आहे किमान म्हटल्यावर तुम्ही आरची पोझिशन कशी ड्रॉ करू शकता? तर आरच्या खाली कमीत कमी 2 असले पाहिजे. पण असं म्हणणं काय त्यांचं की 3 बी असू शकतात कारण की त्याने काय म्हटलं किमान विचारलंय आणि 5 व्यक्ती आहेत आणि एकदा आपण टॉपवर घेऊ आणि याच्या खाली 4 ठेवू. ठीक आहे. आता ह्या झाल्या संभाव्यत केसेस याच्या की या संभाव्यतेवर आपण आपली डायग्राम ड्रॉ करू शकतो. पुढं काय म्हणणे यस किमान 3 इतर व्यक्तीपेक्षा हलका आहे. 3 म्हटलंय किमान आहे. 3 म्हटल्यानंतर काय त्याच्यावरती एक तर किती असू शकतात? 3 असू शकतात. म्हणजे यस एकदा इथे घेऊ आपण. ठीक आहे. आता 4 बी असू शकतात. ठीक आहे. म्हणजे यस कुठे येणार एकदा? इथे येणार आणि आपण एकदा पोझिशन त्याची इथे घेऊ. ठीक आहे. आता पुढे बघा काय म्हणणे आर यस आणि टी यापैकी कोणतेही एकतर सर्वात वजनदार आहे किंवा हलके आहे. कोण? आर यस आणि टी यापैकी कोण? आता एक तर वजनदार नाही आहेत आणि हलके नाहीये म्हणजे साहजिक आहे यस इथे येणार आहे का? नाही. यस एकतर इथेच येऊ शकतो. ठीक आहे. आणि टी म्हटलंय तर टी सुद्धा इथे येणार नाही म्हणजे जास्त वजनदार येणार नाही, सगळ्यात हलका येणार नाही, इथे पण नाही, इथे पण नाही. मग टी कुठे येईल? आता साहजिक पोझिशन कुठे खाली आहे आपल्या? इथे या केसमध्ये इथे खाली आहे, या केसमध्ये इथे खाली आहे. तर या केसमध्ये फक्त 2 राहील तर इथे टी ड्रॉ करू शकतो आपण. इथे 3 पोझिशन खाली आहे तर इथे इथे तर असणार नाही. एक तर टी इथे येईल किंवा इथे येईल. तर आपण थोडंसं होल्ड करू यासाठी. नंतर काय म्हणणे टी आर पेक्षा जड नाही. साहजिक आहे. टी इथेच कुठेतरी खाली येणार आहे. नंतर काय म्हणे जर पी क्यू पेक्षा जड असेल तर तिसऱ्यापैकी कोण आहे? तर पी क्यू पेक्षा जड असेल. आता बघा इथे टी बसू शकत नाही कारण की तो एक तो हलका नाही वजनदार नाही म्हणजे काय झालं ही केस कॅन्सल झाली आणि तो आर पेक्षा सुद्धा हलका आहे. आता इथे मध्ये काय म्हणणे पी क्यू पेक्षा जड आहे तर पी इथे अपला बसेल सगळ्यात वरती आणि क्यू खाली येईल. इथे पी क्यू बसवायचा आहे आपल्याला. एकदा पी इथे येईल क्यू इथे येईल. ठीक आहे. आणि टी तुम्ही इथे बसू शकता. आता पुढचं जर डायग्राम फायनल करायची आहे तुम्हाला तर काय म्हटलेलं आहे ईची पोझिशन आणि आरची पोझिशन इथे तुम्हाला एक आर टॉपला आलेला आहे आणि तो काय म्हटलंय आपलं तो एक तर वजनदार नाही असला पाहिजे आणि हलका असला नाही पाहिजे. सर्वात वरती म्हणणं आहे म्हणजे साहजिक आहे ही केस तुमची तशी कट झाली तुम्हाला ही केसमध्ये फायनल होऊन जाईल तुमची. आता प्रश्न असा आहे की तिसरा जड कोण आहे? तिसऱ्या पोझिशनला फक्त कोण आहे? टी आहे. तर अशा या प्रकारची पझल होती. फक्त स्टेटमेंट काळजीपूर्वक वाचा तुमचा आन्सर मिळेल तुम्हाला. चला 6 व्यक्ती एका गोलाकार टेबल भोवती बसलेले पुन्हा गोलाकार आले. साहजिक तुम्हाला 2 केस घ्या
6 व्यक्ती ड्रॉ करायचे आहेत. आता जेव्हा स्टेटमेंटमध्ये दिलेलं नाही आत बघतात का बाहेर बघतात, तेव्हा ते आतमध्येच बघायचे. या संभाव्यतेला ड्रॉ करायचे. ठीक आहे. जेव्हा दिलेले बाहेर तेव्हा फक्त ते बाहेर बघताना बघायचे. ठीक आहे. तर बघ काय म्हणणे, डी हा एचा आणि ईचा शेजारी आहे. ठीक आहे. डी इथे घ्या, एकदा इकडे घ्या, एकदा इकडे घ्या. ठीक आहे. आणि इथे बसवा, एकदा इथे बसवा. बी हा ई आणि एफ ला लागू नाही. म्हणजे काय, बी इथे येईल तर एफ इथे येईल, म्हणजे बी एफ आणि ईला लागू होईल. द बी इथे, एफ इथे. राहिलं कोण यातलं, तर याच्यामध्ये राहिलंय सी राहिलेला आहे फक्त. ठीक आहे. पूर्ण पोझिशन व्यवस्थित बसल्यात. आता काय म्हणे, सीच्या विरोधात कोण आहे, तर सीच्या विरोधात कोण आहे इकडे, ई बसलेला आहे. बरोबर, या डायग्राम मध्ये सुद्धा ई बसलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 तुमचे ते अचूक उत्तर आहे. लेक्चर आवडत असेल मित्रांनो, प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. तुमच्या सबस्क्रायबरची मला गरज आहे, तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला एवढा चांगला कंटेंट देतोय तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर विशिष्ट सांकेतिक भाषेत जर वर्णमालेतील विषम क्रमांकांच्या ठिकाणी सर्व अक्षरांचा क्रमांक 1 नियुक्त केला असेल तर उर्वरित अक्षरांना क्रमांक 2 नियुक्त केला असेल. तर बघा मित्रांनो काय म्हणायचंय, जसं की ए बी सी डी ई, आता हे समजा हे अल्फाबेट आहे झेड पर्यंत. ठीक आहे. तर यांच्या पोझिशन तुम्ही बघितल्या तर त्या 1 ते 26 पर्यंत असतील. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या विषम संख्या ठिकाणी आहेत, ठीक आहे, जे विषम अंकाच्या ठिकाणी आहेत त्यांचा कोड तुम्ही 1 घ्या आणि ज्या अदर ठिकाणी म्हणजे समज ठिकाणी आहेत त्यांचा कोड तुम्ही 2 घ्या, असं या प्रश्नाचं म्हणणं आहे. तर असं करून तुम्हाला इंडियनचा कोड काढायचा. ठीक आहे. तर आय किती पोझिशनला येतं, 9व्या पोझिशनला येतो. ठीक आहे. एन किती पोझिशनला येतो तुम्हाला, तर तो 14व्या पोझिशनला येतो. डी किती वेळा येतो, 4थ्या. आय 9व्या, ए फर्स्टला आहे आणि एन 14ला. आता विषम संख्या कोणत्या त्याच्यामध्ये, इथे इथे इथे, म्हणजे या ठिकाणी काय येणार, 1 1 1 आणि बाकी या सम आहेत, म्हणजे या ठिकाणी काय येणार 2 2. म्हणजे इंडियनचा कोड काय होईल, 1 2 2 1 1 2. आहे का ऑप्शन तुम्हाला, ऑप्शन क्रमांक 2 इथे तुम्हाला दिसतोय या कोडला. ऑप्शन क्रमांक 2 तुमचं इथे अचूक उत्तर आहे. 15 आहे, जर स्कॅनचा कोड TBBM असेल. ठीक आहे. काय म्हणणं आहे, स्कॅनचा कोड TBBM आहे तर त्याच कोडमध्ये रेनबोचा कसं लिहिलं जाईल, रेनबोला कसं लिहिलं जाईल. तर स्कॅनचा कोड आधी आपण क्रॅक करू. तर बघा एस टू टी जर तुम्ही गेला तर फक्त +1चा डिफरन्स आहे. टी टू बी जर तुम्ही गेले तर रिव्हर्स आहे, म्हणजे -1 आहे. परत ए टू बी गेले तुम्ही +1 आहे आणि एन टू एम हा -1 आहे. म्हणजे काय अल्टरनेटिव्ह चाललंय, एक प्लस आहे तर एक मायनस आहे, एक प्लस आहे तर एक मायनस आहे. रेनबोचा कोड आपण क्रॅक करायला गेलो तर काय बनेल तो बघा. आता आर प्लस आहे तर साहजिक आहे एस येणार आहे. एच्या आधी जर बघितलं तुम्ही तर मायनस जायचं आहे तर झेड येणार आहे. आय नंतर काय येणार आहे तर जे येईल. एन मायनस जायचं, एन च्या आधी कोण आहे, एम आहे. नंतर परत सी येईल, म्हणजे एक प्लस तर एक मायनस आहे. ठीक आहे. हा पॅटर्न फॉलो करायचा आपल्याला इथे. ओचा काय येणार इथे, एन येईल आणि डब्ल्यूचा काय येईल, एक्स येईल. आपला कोड काय येतो, SZJMCNX. ऑप्शन इथे तुम्हाला 2 सेम दिसत आहेत, इथे थोडं मिस्टेक असेल तर तुमचा कोड काय झाला, SZJMCNX. ठीक आहे, रेनबोचा. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला अक्षर मालिकेवर प्रश्न पडतायत तर अशा क्वेश्चनची सुद्धा तुम्ही तयारी चांगली केली पाहिजे. ठीक आहे.
क्वेश्चन 16 आहे. दिलेल्या वेन आकृतीवर आधारित खालीलपैकी कोणती कोणती विधाने बरोबर आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला एक डायग्राम दिलाय. त्या डायग्राम मध्ये जसं की हा सर्कल गुलाबी आहे, हा जो रेक्टँगल आहे हा हिरवा आहे, आणि जो उभा रेक्टँगल आहे तो पिवळा आहे. ठीक आहे. डायग्राम त्यात नंबर दिले आणि त्याच्यावर विधान आहेत. काय म्हणणे याची बघा. पिवळ्याची एकूण संख्या 19 आहे. पिवळ्यामध्ये तुम्हाला फक्त हा स्क्वेअर म्हणजे रेक्टँगल दिसतोय मित्रांनो. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा किती नंबर आहेत. इथे 14 आहे, 2 आहे, 3 आहे. हे याच्यामध्येच आहे. त्यामुळे यांची टोटल किती येईल? 14 आणि हे 5 19 आहे. म्हणजे हा निष्कर्ष इथे बरोबर आहे. दुसरा बघा, फक्त गुलाबी असलेल्या हिरव्याची संख्या किती? काय? फक्त गुलाबी असलेल्या म्हणजे जे गुलाबीमध्ये आहेत म्हणजे सर्कलमध्ये आणि हिरव्यामध्ये जे अंक आहेत या दोघांमध्ये त्यांची संख्या 9 आहे. तर बघा या 2 मध्ये तुम्हाला इथे 6 दिसतील, 3 दिसतील. 9 हे फक्त गुलाबीमध्ये आहेत मित्रांनो. ठीक आहे. आणि 2 हा गुलाबी आणि पिवळ्यामध्ये आहे. त्याच्यामुळे या दोघांची बेरीजच करावं लागत होतं. हिरवे किती होतील मग? हिरवे आणि गुलाबी 9 होतील. ठीक आहे. पुढचा विधान आहे तुमचं, म्हणजे हे विधान बरोबर आहे. हिरवे आणि पिवळे दोन्ही असलेल्या गुलाबांची संख्या 3 आहे. तर इथे विचारले तुम्हाला काय? हिरवे आणि पिवळे म्हणजे हिरवे आणि पिवळे बघायचे. त्या दोघांची संख्यामध्ये 3. म्हणजे इथे बघा फक्त हा 3 असा अंक आहे जो पिवळ्यामध्ये सुद्धा आहे आणि हिरव्यामध्ये आहे. आता इथे 2 पण आहे, पण हा 2 कशाशी लिंक आहे? गुलाबीशी आहे. आणि हा जो 9 आहे हा स्पेशली गुलाबी आहे, तो पिवळ्यामध्ये नाही, हिरव्यामध्ये नाही. तर काय तुमचा आन्सर? 3च आहे. म्हणजे हे विधान सुद्धा बरोबर आहे. पर्यायामध्ये तुमचं ऑप्शन क्रमांक 3 तुमचं अचूक उत्तर असेल. ठीक आहे मित्रांनो, समजलं कसं केलं तर? वेन डायग्राम सुद्धा तुम्हाला 2 किंवा 1 विचारल्या जातील. अशा प्रकारचे असतील. याच्यापेक्षा इझी असू शकते की किती ट्रायंगल आहेत ओळखा, असे सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. बघा मित्रांनो, कोडवरच आहे म्हणजे ब्लड रिलेशनच आहे. तर बघा काय म्हणतो, पी भागीला क्यू म्हणजे पी हा क्यूचा भाऊ आहे. आता क्वेश्चन खूप मोठा आहे. त्याला प्रश्न काय विचारला हा आधी बघू. काय करायचंय? स्टेटमेंट दिले. या स्टेटमेंटला सी चे ई शी काय नाते? आधी स्टेटमेंट बघा काय ए हॅश बी सी. कारण की पूर्ण क्वेश्चन एवढा मोठा का तयार केला जातो की तुमचा वेळ गेला पाहिजे. इथे आपल्याला टाइम लिमिट आहे कारण की पेपर फक्त 90 मिनिटाचा आहे, 2 तासाचा नाहीये. ठीक आहे. तर त्यासाठी क्वेश्चन फास्ट रीड करण्याची प्रॅक्टिस तुमची असली पाहिजे. ई आणि ईचे नाते बघायचे. तर सी आणि ई इथे दिलेले, तर या दोघांमध्ये जे आहेत सिम्बॉल त्यांचं बघा काय काय दिलेलं आहे. तर भागाकार म्हणजे काय? पी हा क्यूचा भाऊ आहे, म्हणजे सी काय असणार आहे? डीचा भाऊ असणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय? डी गुणिला ई आहे. तर गुणाकार म्हणजे काय? पी हे क्यूचे वडील आहे, म्हणजे डी कोण आहे? ईचे वडील आहे. ठीक आहे. आता इथे ईचं आपल्याला दिलेलं नाहीये की ते एक्झॅक्ट मेल आहे का फिमेल आहे. तर ते बघायसाठी तुम्हाला समोरचं जे आहे स्टेटमेंट ते करेक्ट करावं लागेल. काय म्हणणे त्याचं? ऍड पी ही क्यूची बहीण आहे. ठीक आहे. म्हणजे ई ही एफ ची बहीण आहे. म्हणजे आता मग कळालं तुम्हाला की ही काय फिमेल आहे. आणि तेच रिलेशन विचारलंय सी चे ई शी नाते काय? कोणतं? सी चे ई शी. तर सी चे ई शी म्हणजे ई चे कोण झाले सी? हे झाले काका. झाले बरोबर, काका झाले. ऑप्शन क्रमांक 3. 18वा आहे बघा. काय म्हणतंय? दिलेले अक्षरे, संख्या, चिन्हांच्या मालिकेचा अभ्यास करा आणि पुढील प्रश्नांची उत्तर द्या. तर तुम्हाला असं एक स्टेटमेंट दिलं राहील अल्फा, न्यूमेरिक आणि सिम्बॉलचं. त्याच्यावर आधारित प्रश्न राहील. प्रश्न बघा काय? जर सर्व संख्या मालिकेतून वगळल्या, ठीक आहे, म्हणजे जेवढे नंबर आहेत, ठीक आहे, हे या मालिकेतून काढून टाकले, ठीक आहे,
तर ते लगेच लिहित नाही बसायचं आपल्याला. बघा प्रश्न कसा सोडवतोय. प्रत्येक अक्षर हे इंग्रजी मूळ अक्षर क्रमाने त्यांच्या नंतर येणाऱ्या अक्षराने बदलले जाईल. म्हणजे काय म्हणायचंय? आता इथे एच आहे. एचच्या समोरचं अक्षर कोणतं राहील? आय राहील. डीच्या समोर काय? ई. असं प्रत्येक अक्षर समोर बदलायचंय. तर तयार होणाऱ्या नव्या मालिकेत उजवीकडून 7व्या स्थानी काय येईल? तर नंबर तर वगळले, नंबर धरायचे नाही. उजव्याकडून मोजायचे आपल्याला 7 नंबर. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7व्या नंबरला कोणी? यस आहे. पण आपल्याला यस ॲन्सर आहे का? नाही. आपल्याला काय करायचं याच्या पुढचा अक्षर घ्यायचा आहे. म्हणजे काय येणार ते? टी येणार आहे. यस नंतरचं समोरचं अक्षर कोणतं आहे? टी आहे. तर 7व्या पोझिशनला कोणी तर टी येतं. आहे का ऑप्शनमध्ये? तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये हे आपलं ॲन्सर असेल. ठीक आहे. पुन्हा बैठक व्यवस्था आहे. बघा मित्रांनो, काय म्हणणे 5 खोके B1, B2, B3, B4 आणि B5 हे एकामेकाच्या वर ठेवलेले. कोण कोणत्या नंबरला आहे? हे आपल्याला माहिती नाही. आपण स्टेटमेंट बघू काय म्हणते. B5 हा B वर ठेवलेला आहे. ठीक आहे. म्हणजे B5 हा B2च्या वरच असणार आहे. ठीक आहे. नंतर काय म्हणे B3 आणि B4 यांच्या दरम्यान एक खोका आहे. पण कोण वरती आहे माहिती नाही. पण इथे दिलेलं आहे B3 हा B4च्या वर ठेवलेला आहे. म्हणजे काय? B3 यांच्यामध्ये एक गॅप आहे. हा यांच्या वर ठेवलेला आहे. नंतर काय म्हणणं आहे P1 हा B2च्या लगेच वर ठेवलेला आहे. ठीक आहे. P1 हा काय B1 हा B2च्या लगेच वर ठेवलेला आहे. ठीक आहे. आता बघा, आता स्टेटमेंट सगळे वाचून झालेले. प्रश्न काय आहे? B1 आणि B5 यांच्या दरम्यान किती खोके ठेवले? आता B2 कुठे आहे? तर B2च्या लगेच वर आहे म्हटल्यावर पोझिशन घेतली. ठीक आहे. B2 आणि B2च्या वर. ठीक आहे. एक पोझिशन ड्रॉ करू. ठीक आहे. इथे 5च व्यक्ती आहे त्याच्यामुळे ते एक पोझिशन इकडे असेल, एक इथं असेल. दुसरा निष्कर्ष काय होईल? एक तर दोन्ही वरी येतील. ठीक आहे. आणि तिसरी केस काय होईल? 2 खाली येतील. ठीक आहे. 5च व्यक्ती. आपल्याला B2च्या वरच B1 बसवायचं आहे. तर 2 पोझिशन एकसारख्या खाली कुठे? एक तर इथे, इथे बसतात का? नाही. त्यामुळे ही केस झाली एलिमिनेट. या केसमध्ये बघा, जर आपण B1 इथे आणि जर इथे बसवला, तर तुम्हाला B2च्या वर B5 बसवता येतोय. ठीक आहे. ही केस कंप्लीट झाली. आणि इथे बघा 2 पोझिशन लगेच वर. इथे काय दिलेलं आहे? B1 हा B2च्या लगेच वर आहे. तर तुम्ही इथे बसू शकता. पण हे स्टेटमेंट काय आहे, की B2च्या वर B5 आहे. तर इतर B5 ला जागा आहे का? B5 इथे येतोय. हे स्टेटमेंट इथे मॅच नाही होणार. म्हणजे ही सुद्धा केस एलिमिनेट झाली. ही केस आपली बरोबर आहे. काय म्हणणे B1 आणि B5 यांच्या दरम्यान किती खोके आहेत? तर B1 इथे आहे, B5 इथे आहे. यांच्या दरम्यान फक्त एकच खोका आहे. मग B4 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 तुमचं अचूक उत्तर. अशा 2-3 केस तुम्ही घेतल्या तरच तुमचा ॲन्सर ॲक्युरेट येईल. ठीक आहे मित्रांनो. ठीक आहे. एका टीव्ही संचाची मूळ किंमत 9,000 आहे. या किमतीवर 20% सूट दिलेली आहे. ठीक आहे. तर 9,000ची टीव्ही आहे आणि याच्यावर 20% सूट दिली. तर 20% सूट म्हणजे काय? 100ला 20 कमी. ठीक आहे. म्हणजे किती? 80. मग काय घेणार आपण? 80 भागीला 100 दिले म्हणून भागीला 100 घेतलं. ठीक आहे. हे सक्सेसिव्ह मेथडनं घेणार आहे आपण. ठीक आहे. दुसरं स्टेटमेंट काय आहे, की नंतर किंमत 10% ने वाढवली. आता 80% म्हणजे 20% सूट दिल्यानंतर 10% किंमत वाढवली. जर 100 असेल तर 10% वाढल्यावर किती होणार ती? 110. म्हणजे काय होणार? 110 भागीला 100. 100ला ती 10 वाढवलेलं टक्के म्हणतोय आपण. ठीक आहे. टक्क्यानं म्हटल्यावर तुम्हाला इथे डिवाइड बाय 100 घ्यावंच लागेल. आता याला सॉल्व्ह करा. ठीक आहे. आधी हे 2 शून्य 2 शून्यशी काटू. हा शून्य अशी काटा, हा शून्य याच्याशी काटा. ठीक आहे.
आता घ्या गुणाकार करून. 8 9 किती येतील? 72. ठीक आहे. 0 इथे नंतर गुणिले 11 करा. 11 शून्य शून्य 11 दोन्ही 22 झाले 2 11 सती 77 आणि 2 79. प्रश्न काय विचारलाय तुम्हाला? जर टीव्ही संची नवी किंमत काय होईल तर नवी किंमत किती होईल? 7,920 रुपये. ऑप्शन क्रमांक 4 तुमचं इथे अचूक उत्तर आहे. असे असते सक्सेसिव्ह मेथड. 21वा प्रश्न आहे. अमितने जयंतीकडून 11,000 एवढी रक्कम वार्षिक 10% दराने वार्षिक गणनेनुसार चक्रवाढ व्याजाने घेतली. ठीक आहे. चक्रवाढ व्याजाने कर्ज घेतली. सर्व थक बाकी भरण्यासाठी 2 वर्षानंतर अमितने भरलेली एकूण रक्कम शोधा. आता 11,000 रुपये घेतले 10% चक्रवाढ व्याजाने घेतले. ठीक आहे. आता आपल्याकडे 2 पद्धती आहेत सोडवण्याच्या. तर दोन्ही पद्धत सांगतो तुम्हाला. एक तर फॉर्म्युल्याने. तर बघा आपण फॉर्म्युला कसा घेतो? तर CI इक्वल टू आपण A मायनस P करतो तेव्हा आपल्याला इंटरेस्ट प्रॉपर मिळतो. ठीक आहे. पण आधी तुम्हाला A फाइंड करावं लागेल म्हणजे अमाऊंट फाइंड करावं लागेल. तर अमाऊंटचा फॉर्म्युला आहे P इंटू R प्लस 1 डिवाइड बाय 100. हे म्हणजे टाइम आहे. ठीक आहे. वेळ आहे आपला. त्याच्यामध्ये जर तुम्ही टाकलं तर काय प्रिन्सिपल किती? 11,000 रेट ऑफ इंटरेस्ट 10 प्लस 1 डिवाइड 100 आणि टाइम दिलाय 2 वर्ष. ठीक आहे. त्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं किती येणार आहे? सॉरी 1 प्लस आर आहे. ओके. आपला 10 आहे. ठीक आहे. त्याला सॉल्व्ह करा. 10 एकदा 100 म्हणजे काय आले? 11,000 1 प्लस 1 10 यांचा स्क्वेअर आहे. आता याचं क्रॉस आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. किती येणार ते? छेद 10चा स्क्वेअर. ठीक आहे. आता तुम्हाला आलेलं आहे. त्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं. ठीक आहे. इकडे घेतो. तर बघा याला आपण सिंपल पद्धतीने मांडू. तर स्क्वेअर आहे म्हटल्यावर आपण हे 2 वेळा घेऊ शकतो. ठीक आहे. 2 2 शून्य काटा. आता करा गुणाकार. 11 शून्य शून्य 11 1 11 चालेल. 11 1 11 आणि 2 12 डबल 11 ने गुणा 11 शून्य शून्य 11 1 11 11 11 दोन्ही 22 आणि 1 23 त्याले 2 11 1 11 11 आणि 2 13. ठीक आहे. 13,310 रुपये रक्कम त्याने भरलेली आहे. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 तुमचे इथे अचूक उत्तर आहे. तर बघा फॉर्म्युल्यामध्ये नुसार जर तुम्ही काढायला गेले तर एवढ्या स्टेप येतात. त्याच्यातून सिंपल स्टेप जर काढायची म्हटली एकदम इझी आहे. तर बघा मित्रांनो तुम्ही याला कशा पद्धतीने अजून घेऊ शकता. चक्रवाढ व्याज काढताना तुम्हाला 2 वर्ष दिलेले आहेत. ठीक आहे. पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज काय करतो आपण? व्याजाला व्याज लागतं एवढं तर माहिती आहे तुम्हाला. तर 11,000चा पहिल्या वर्षीचा इंटरेस्ट किती येणार आहे? 10%चा. तर 11,000चे तुम्ही 10% काढले तर 200 कटतील. ठीक आहे. तुम्हाला किती येणार ते? 11,000ला 1100 रुपये पहिल्यांदा येतील. ठीक आहे. पहिल्या 10%. पहिल्या वर्षीचा 1111 रुपये. 1100 रुपये
देन तुम्ही दुसऱ्या वर्षीला व्याजाला व्याज देणार आहे. म्हणजे 1100 तर असणारच आहे. डबल 1100ला तुम्हाला 10% म्हणजे किती येणार ते? 110. आता यांची बेरीज करून घ्या तिघांची. किती होतील? 2200 होतील. यांची बेरीज करून घ्या. 0, 0, 0, 2, 0, 1, 1. त्याच्यानंतर 2 आणि 1 3 आणि 11 आणि 2 13. 1300 13,310 रुपये. आलं तुम्हाला? पूर्ण फॉर्म्युल्याची गरज पडली का? नाही, तुम्हाला फक्त टक्केवारी काढायची. ठीक आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने घेसाल तर तुमचा वेळ कमीतल्या कमीत वेळ तुमचा आन्सर मिळेल. ठीक आहे. क्वेश्चन 22 आहे. सरळ व्याजाने वार्षिक 11% दराने 2,000ची रक्कम 2,330 इतके होण्यासाठी लागणारा कालावधी शोधायचा आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, 11% दराने घेतलेले. आता काय करायचं? वेळ काढायचा आहे. तर 2,000 मुद्दल होती, जी प्रिन्सिपल होतं, आणि पूर्ण व्याजासहित भरलेली ही जी रास आहे ती 2,330 आहे. जर रास वजा मुद्दल केली तर आपल्याला काय मिळणार आहे? व्याज मिळणार आहे. ठीक आहे. किती भरलं तर रास वजा मुद्दल केल्यावर. तर किती येईल? 2,330 वजा 2,000 जर केले तुम्ही, 330 रुपये त्याने व्याज भरलेले आहे. आता सरळ व्याजचं सूत्र काय आहे? तर प्रिन्सिपल गुणिला रेट गुणिला टाइम. ठीक आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आणि डिवाइड बाय 100. ठीक आहे. प्रिन्सिपल किती आहे? तुम्हाला इथे 2,000 आहे. व्याज किती आलं? 330 रुपये. रेट ऑफ इंटरेस्ट किती होता? 11%. हे फाइंड करायचं आहे. भागीला 100. 2 शून्य 2 शून्य कटले. टी फाइंड करायचं म्हणजे काय? इकडे 330 होते, ते दोन इकडे भागीला चालले जातील. 20 गुणिला 11. ते 11चा भाग द्या. 11 3 33. 30 भागीला 20 राहतील. 0 0 कटतील. 302 म्हणजे काय? 1.5. हे काय? वर्ष म्हणजे किती कालावधी लागला? त्याला 1.5 वर्ष लागले. ऑप्शन क्रमांक 4 तुमचं अचूक उत्तर आहे. 23 मित्रांनो, बघा, ए, बी आणि सी मिळून एक काम 4 दिवसात पूर्ण करतात. काय काम वेगचं आहे? तर बघा, जर त्याच कामाला ए हा एकट्याने 8 दिवसात आणि बी हा एकट्याने 12 दिवसात पूर्ण करू शकतो, तर सी ला त्या कामास पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल? बघा मित्रांनो, एबीसी या तिघांनी मिळून 4 दिवसात काम पूर्ण केलंय आणि फक्त ए जर 8 दिवसात करतोय आणि बी 12 दिवसात करतोय. आपल्याला सी शोधायचं आहे. तर काय करणार? सगळ्यात पहिले आपण एलसीएम घेणार. तर एलसीएम घ्यायला गेले तुम्ही तर 24 एलसीएम येतो यांचा. तर 4ची एफिशियन्सी म्हणजे एबीसीची एफिशियन्सी किती येईल? 6 येईल. एची किती येईल? 3 येईल आणि बीची किती येईल? 2 येईल. ठीक आहे. आता आपल्याला फक्त सीची काढायची आहे. तिघा मिळून एबीसीची एफिशियन्सी किती होते? 6 होते. त्याच्यामध्ये ए आणि बीची 3 आणि 2 येते. साहजिक आहे, सीची एफिशियन्सी किती मिळाली आपल्याला? 1 मिळणार आहे आणि तेच काढायचे. टोटली किती युनिट काम येते? 24 युनिट काम. 24 भागीला 1 जर केलं तुम्ही, तर तुम्हाला 24 दिवसात सी एकटा काम करतोय इथे मिळेल. क्वेश्चन 24 एक व्यक्ती 62.4 किलोमीटर पर हावर्स वेगाने गाडी चालवतो. तो 10 मिनिटात किती मीटर अंतर पार करतोय? ठीक आहे. बघा, त्या व्यक्तीचा गाडीचा वेग किती? 62.4. ठीक आहे. आणि 10 मिनिटात त्याला जायचंय. ठीक आहे. तर तुम्हाला आधी किलोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या. ठीक आहे. तर मीटरमध्ये जर त्याला करायला गेलं तुम्ही, तर मीटरमध्ये अंतर काढायचं. तर तुम्ही याला
मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या तर किती येईल तुमचं? तर 65 पॉईंट निघून जाईल तुमचं, आहे ना, 400. ठीक आहे, ही त्याची मीटर पर मिनिटची स्पीड आली. तर याला 10 मिनिटामध्ये हे करायचंय, किती अंतर पार करतोय हे शोधायचंय. मीटर कन्वर्ट झालं आणि हे हॉवर्सचे मिनिट. ठीक आहे, तर इथे 0 कटला, 6 1 6 24 0. आता ही झाली याची मीटर पर मिनिटची स्पीड. ठीक आहे, म्हणजे हे झाला किलोमीटरचं मीटर आणि हे हॉवर्सचं मिनिट केले. ठीक आहे, तर एवढी ती मीटर पर मीटर ही स्पीड आहे. तर आपण याला काय करू, 10 मिनिटांनी गुणू, कारण की आपला फॉर्म्युला कसा आहे डिस्टन्स काढायसाठी, डिस्टन्स बरोबर स्पीड गुणिला टाइम, त्यानुसार आपण इथे घेतोय. आता ही झाली स्पीड आपली मीटर पर मीटरची आणि हा झाला टाइम. तर याला जर तुम्ही गुणलं तर किती येणार आहे, 10,400 मीटर एवढं अंतर तो 10 मिनिटात पार करू शकेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 तुमचे त्याचं उत्तर आहे. मित्रांनो, लास्ट क्वेश्चन आहे. तर लेक्चर आवडला असेल तर मित्रांनो प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत चालायचं. मित्रांनो, तुमच्या सबस्क्रायबरची गरज आहे. तर बघा, एक व्यक्ती 25% नफ्याने एक वस्तू विकतोय, तर त्याने ती 20% कमी दराने विकत घेतली असती तर 10.50 कमी दराने विकली असती, तर त्याला 30% नफा झाला असता. तर मूळ किंमत शोधा. आता बघा, प्रश्न मोठा आहे, रिडिंगला वेळ जाणार, तुम्हाला कॅल्क्युलेशनला वेळ जाणार. तर इथे सोपी ट्रिक आहे, आपण एका स्टेटमेंटवर तुमचा आन्सर काढू शकतो. तर बघा, इथं काय दिलं, 20% कमी दराने विकत घेतली असती, म्हणजे आपल्याला काय काढायची, मूळ किंमत काढायची. तर त्याने 10.50 कमी दराने विकली असती. तर या स्टेटमेंटला उचलून आपण 100%ची व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे, हे 20% आणि 100%, हे किती कमी घेतली रुपयामध्ये, 10.50. ठीक आहे, आता याला 100% जर करायचं झालं मला, कसं करणार मी, 10.50 गुणिले 100. आता इकडे बाकीला होतं ना, 20 खाली येते, तिला जर गुणलं तुम्ही तर किती येणार आहे, याला भाग द्या, किती गेले, 52.5 बरोबर. जे जर 100%ची किंमत तुम्ही 52.5 काढू शकता, ते एवढ्या रुपयात ती मिळेल. आता 52.5 या ऑप्शनमध्ये कशाच्या जवळ आहे, तर ते फक्त 50च्या जवळ आहे. हीच तुमची मूळ किंमत झाली. तुम्ही अप्रॉक्सिमेशन जर बघितलं, तुम्हाला अप्रॉक्स 52.5 पर्यंत पोहोचताय तुम्ही, आणि राऊंड फिगर तुम्हाला 50 रुपये किंमत मिळते, कारण ऑप्शन 50च्या जवळ फक्त एकच आहे, 52.5च्या जवळ, तो म्हणजे 50 आहे. ऑप्शन क्रमांक 2 वर तुम्ही टिक करू शकता. आणि 100 आणि हे राईट आन्सर आहे. जर तुम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसले तर तुम्हाला 2 ते 3 मिनिटं हमखास जातील. आणि TCS सध्या असंच पॅटर्न घेऊन चालत आहे, जेणेकरून तुमचा कट ऑफ वर फरक पडतो. म्हणजे जर तुम्हाला टफ क्वेश्चन टाकायचा असला तर तो असा टाकता येईल. ठीक आहे, 25 प्रश्न संपले मित्रांनो. जर लेक्चर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विरा कराड अकॅडमीवर तुम्हाला अशाच प्रकारचे TCS पॅटर्न तसंच IBPS पॅटर्नचे क्वेश्चन मी घेऊन येतोय. तसंच राज्य उत्पादन शुल्क सुद्धा आपण चालू करतोय. प्लीज मित्रांनो, लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाहीये.